मोशन अंडर ग्रॅव्हिटी. बरोबर काय सांगितलं मी? एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज कॉन्स्टंट नियर अर्थ सरफेस and its value found to be how much? 9.81 meter per second square. But irrespective of motion of body, G always acts vertically downward. जी नेहमी टुवर्ड्स सेंटर ऑफ अर्थ ऍक्ट होते. हिची डिरेक्शन कुठे आहे? ऑलवेज डाऊनवर्ड. डाऊनवर्ड असते का अपवर्ड असते? ऑलवेज डाऊनवर्ड. त्यामुळं कॅल्क्युलेशनला आपण जी ची व्हॅल्यू काय घ्यायची? -9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर. इज इट क्लिअर? गेटिंग एव्हरीवन? हा पहिला पॉइंट झाला. A sign convention for U, V and S. Sign convention for U, V and S. So simple sign convention है काय? Vectors in upward direction are taken as positive. Simple. Upward positive and downwards are taken as negative. Okay? Is it clear? एवढंच घ्या. Upward positive, downward negative. एवढंच जे मी अंडरलाईन केले तेवढंच घ्या. Getting everyone? A sign convention upward positive, downward negative. First case gya. A body is projected with velocity u in vertically upward from the ground. As for that, draw this figure. As figure पहिल्यांदा draw करा. Body projected vertically upward with how much velocity? U. As with this velocity u, it is projected upward. So its motion against gravity. That's why it rises until its velocity become 0. Figure draw करायचे. And attain height what? H. Is it clear? Let's draw this figure. Consider motion from A to B in a vertically upward direction. आता मोशन आपण कन्सिडर केले A to B. So displacement is starting point A आहे बघा and end point B आहे. It is a measured upward. हे displacement vector quantity आहे. Measured upward त्यामुळे S पॉझिटिव्ह घेतलं. H plus H. बरोबर? त्यानंतर U arrow कुठे आहे? Upward. That's why taken as positive. बरोबर? Final velocity is 0. हे नेहमी घ्यायचं -G. हे नेहमी घ्यायचं काय? -G. आणि टाइम याला तुम्ही टाइम ऑफ असेंडिंग म्हटला चाल नंतर म्हणूया. टाइम इज टी. मग पहिल्यांदा आपण मॅक्झिमम हाईट फाइंड करूया. मॅक्झिमम हाईट फाइंड करूया. मग त्यासाठी एस फाइंड करायचं आहे युजिंग व्हॉट? यू. व्ही 0 आहे ना? एस फॉर व्ही. एस फॉर व्ही म्हणजे थर्ड इक्वेशन यूज करायला पाहिजे. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2s. व्हॅल्यू पुट करा. व्ही ची व्हॅल्यू आहे 0. यू स्क्वेअर 2 -g इंटू h प्लस -2h लेफ्ट साइडला काय होणार? प्लस होणार. एनीवन डाऊट? इज इक्वल टू यू स्क्वेअर. आणि त्यामुळे व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला दॅट यू हॅव टू रिमेंबर टू सॉल्व न्यूमेरिकल डिरेक्टली. काय फॉर्म्युला? मॅक्झिमम हाईट अटेन किती? यू स्क्वेअर बाय 2g. मॅक्झिमम हाईट अटेन हाऊ मच? यू स्क्वेअर बाय 2g. असेंडिंग टाइम फाइंड करायचं आहे युजिंग वेलॉसिटी 0. म्हणजे व्ही फाइंड करायचं युजिंग टी. म्हणून फर्स्ट इक्वेशन यूज केलं बा व्ही इज इक्वल टू यू प्लस 8. राईट?
V किती आहे 0, U is प्लस पॉझिटिव्ह, G always निगेटिव्ह, टाइम T. द मायनस GT ऑन लेफ्ट साइड काय होणार प्लस GT, आणि त्यामुळे असेंडिंग टाइम किती आला U by G. H is U square by 2G. H ना, what is your name? आदित्य. U square by 2G and टाइम किती U by G. इज इट क्लियर? यामध्ये कोणाला डाऊट आहे? आता बी पार्ट घ्या. बी पार्ट काय, बॉडी इज ड्रॉप प्री लीप, इट इज अ प्री फॉल फ्रॉम हाईट एच अबाव द ग्राउंड. म्हणजे टावरवरून बिल्डिंग वरून बॉडी ड्रॉप केली, बट विथ वेलॉसिटी 0. ह्या पहिला फिगर ड्रॉ करा. वेलॉसिटी 0 ला म्हणतात प्री फॉल. हे प्री फॉल. मग हे ड्रॉप केल्यानंतर इट इज कमिंग विथ ग्रॅव्हिटी. त्यामुळं ऑन द ग्राउंड वेन इट रीच ग्राउंड इट गॉट सम वेलॉसिटी व्ही. त्याला वेलॉसिटी व्ही मिळणार. ओके. एच फिगर ड्रॉ करा. As we are going to consider motion from where to where? A to B. Consider motion from A to B. A to B downward motion. Is it clear? Initial velocity 0. Free fall है. S y minus h. Because A पासून B कडे from A to B where measured? Downward. हे डाउनवर्ड मेजर केलंय म्हणून मायनस एच. ए नेहमी मायनस जी घ्यायचं. ए ऑलवेज व्हॉट मायनस जी. टी टाइम. बरोबर. व्ही मायनस व्ही. क्लिअर? गेटिंग एव्हरीवन? मग पहिल्यांदा आपण एस युझिंग टी फाइंड करूया. एस युझिंग टी एस वी आर गोइंग टू यूज सेकंड इक्वेशन एस इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. बरोबर. एस मायनस एच आहे, यू 0 इंटू टी हाफ मायनस जी इंटू टी स्क्वेअर. बरोबर. मग प्लस एच मायनस हाफ जी टी स्क्वेअर. एच ला एच गेट, मायनस ला मायनस गेट कॅन्सल. मी एच किती आला हाफ जी टी स्क्वेअर. ओके. एच ची व्हॅल्यू किती हाफ जी टी स्क्वेअर. फॉर्म्युला अजून एक फॉर्म्युला एचचा हाफ जी टी स्क्वेअर. विसरायचं नाही, फॉर्म्युले पाठ पाहिजेत. हा. ओके. टी स्क्वेअर काय केलं फक्त यामध्ये टू गेट मल्टिप्लाय विथ एच. इज इट राईट? अँड जी गेट डिवाइड म्हणजे टू एच. आय मीन टाइम टू रीच द ग्राउंड किती आलं अंडर रूट टू एच बाय जी. अंडर रूट टू एच बाय जी. टाइम टेकन टू रीच द ग्राउंड. इज इट क्लिअर? आता आपण व्ही फाइंड करूया. व्ही युझिंग एच. त्यामुळे मी थर्ड इक्वेशन यूज केलं बघा. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू एस. व्ही आहे मायनस व्ही स्क्वेअर, यू 0 आहे, टू जी मायनस ए इज ऑलवेज निगेटिव्ह, जी इज मायनस एच. तेव्हा व्ही स्क्वेअर काय आलं अंडर रूट टू जी एच. व्ही स्क्वेअर इज टू जी एच. Velocity on reaching ground is how much? Under root 2gh. Under root 2gh. घेतलं सगळ्यांनी? आता हे दोन्ही कंबाईन करूया. तर बॉडी प्रोजेक्ट as you have drawn with me, as body is projected with upward velocity u. Understood? Okay. As it will goes up
until its velocity become at B, its velocity become VB 0 होते, right? And rises to height h. As body be thrown up, it goes up, its velocity become 0. त्यानंतर काय होतं? As once its velocity becomes 0, it will come down. Okay, it attain downward velocity, zeros, and strike almost same point with a downward velocity v. बरोबर? Thus time from A to B साठी म्हणतोय मी टाइम असेंडिंग. इज इट क्लिअर? मार्क करा. अँड टाइम फ्रॉम बी टू ए ला आपण टाइम डिसेंडिंग म्हणतोय. टाइम डिसेंडिंग म्हणतोय. आपण ऑलरेडी सॉल्व्ह केलंय प्रिव्हियस सेपरेट कन्सिडर करून, बरोबर? ओके, इज इट क्लिअर? इथं ड्रॉ झालं सगळ्यांचं. मला सांगा, व्हॅल्यू ऑफ टी ए आपण किती फाइंड केली? टाइम ऑफ असेंट यू बाय जी. इज इट राईट? आपण फाइंड केली यू बाय जी. इज इट राईट? अ टाइम ऑफ डिसेंट एच किती फाइंड केलं? यू स्क्वेअर बाय 2g. इज इट राईट? बरोबर आहे? ओके, टाइम ऑफ असेंट. आता प्रिव्हियस मध्ये टाइम ऑफ डिसेंट किती फाइंड केलं होतं आपण? फॉर्म्युला सांगा. अंडर रूट टाइम ऑफ डिसेंट आताच एस 2h अपॉन जी. बरोबर आहे? इज इट राईट? आता मला सांगा, एच किती आहे ह्या केसमध्ये? 2g. हाऊ मच एच? यू स्क्वेअर बाय 2g आहे की नाही? वरतीच दिले आपण इथं. एच हाऊ मच? यू स्क्वेअर बाय 2g. Does that 2 get cancel? What remain? Under root u square by g square. मग टाइम ऑफ डिसेंट किती आला? That is u by g only. Is it right? So लक्षात ठेवा, टाइम ऑफ असेंट अँड टाइम ऑफ डिसेंट काय असतोय? सेम असतोय. हे घेतला? ओके, टाइम ऑफ असेंट अँड टाइम ऑफ डिसेंट इज व्हॉट? सेम. नेक्स्ट पार्ट आपण डिस्कस करणार आहे, टोटल टाइम ऑफ फ्लाइट. मोशन कुठे स्टार्ट झाली? ए बसून. Thus from A it will goes like this up to what? B. And B बसून काय आली? खाली आली. Thus up to what? Again A. ह्या टोटल टाइमला म्हणतो आपण टोटल टाइम ऑफ फ्लाइट. तर लिहा तुम्ही, टोटल टाइम ऑफ फ्लाइट, टोटल टाइम ऑफ फ्लाइट इज टाइम ऑफ असेंडिंग, इथं बोर्ड बघा, and time of descendingचं ऍडिशन. सम ऑफ टाइम ऑफ असेंडिंग जे सेम असतं यू बाय जी प्लस यू बाय जी. म्हणजे किती आलं? 2 टाइम म्हणजे 2u बाय जी. इज इट क्लिअर? अंडरस्टूड? अँड आपण ऑलरेडी डिस्कस केलंय प्रिव्हियस कॅल्क्युलेशन में व्ही चा फॉर्म्युला काय असतोय? वेलॉसिटी, प्री फॉल वेलॉसिटी अंडर रूट 2g. विसरायचं नाही. तीच वेलॉसिटी सेम ॲज यू असते. हाऊ मच? 2gh. 2gh. इज इट क्लिअर?
upward velocity with which projected, downward velocity with which it is fall on ground, ही सेमच असते अंडर रूट हाऊ मच 2gh. हे विसरू नका, फार महत्वाचं आहे. इज इट क्लिअर? हे कळालच काय ना? काय डाऊट आहे यामध्ये?